यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले। मात्र यवतमाळमध्ये राजश्री पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भावना गवळी मात्र गैरहजर होत्या। तर मुख्यमंत्री शिंदेंनी भावना गवळी आणि हेमंत पाटील यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही असं म्हटलंय। पाहूयात TV9 चा स्पेशल रिपोर्ट। हिंगोली आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल झाले। हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी रद्द करून बाबूराव कोहळीकरांनी अर्ज भरला। मात्र इथे स्वतः हेमंत पाटील हजर नव्हते आणि यवतमाळमध्ये हेमंत पाटलांच्याच पत्नी राजश्री पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला। तिथेही पत्ता कट झालेल्या खासदार भावना गवळी हजर नव्हत्या, म्हणजेच नाराजी स्पष्ट दिसली। मात्र मुख्यमंत्री शिंदेंनी हेमंत पाटील आणि भावना गवळी या दोघांनाही वाऱ्यावर सोडणार नाही असा शब्द दिला। हेमंत पाटलांबद्दल तर शिंदेंनी राज्यसभेच्या खासदारकीचे संकेत दिले। हेमंत पाटील आता ताई खासदार होतील, तुम्ही खासदार, दोन खासदार। अरे एका महिन्यापुरता पुढे आम्ही एक्सटेंड करणार ना। तुम्हाला देखील आम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार, तुम्हाला देखील न्याय देणार, सन्मान देणार, हा माझा शब्द आहे। भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय। त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाचा सन्मान, मान सन्मान केला जाईल। शेवटी हे बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून कुणालाही वाऱ्यावर सोडण्याचं काम आमच्या महायुतीमध्ये कधीच होणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेकडून हिंगोलीत अर्ज दाखल करण्याच्या एक दिवस आधी हेमंत पाटलांची उमेदवारीच रद्द झाली। पण इथे त्यांच्याच घरात म्हणजे पत्नी राजश्री पाटलांना यवतमाळमधून तिकीट देण्यात आलं। राजश्री पाटील या मूळ यवतमाळच्याच आहेत, मात्र विद्यमान खासदार भावना गवळींना तिकीट नाकारण्यात आलं। त्यावरून भावना गवळींचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। आमची ताईच निवडून येऊ शकते, बाकी दुसरा उमेदवार निवडून येऊ शकत नाही, आम्ही पक्षाला सांगतो। हो, कामून आम्ही 40 वर्षाचे कार्यकर्ते आहो, शिवसैनिक आहो, ओरिजिनल आहो, आम्ही इस्टेटा गमावल्या पण आज खंबीर आहो। याच्यावर आयता गादीवर बसेल नाव आम्ही, हे पक्षाने विचार करा। यांनी सर्वे जर केला असेल तर आताचे जे कॅन्डिडेट दिले त्यांच्यासाठी कोणता सर्वे केला, त्यांना कोणत्या बीचावर यांनी तिकीट दिलं? आदित्य ठाकरेंनी भावना गवळींना डिवचले। ठाकरेंनी 5 वेळा खासदार केलं, वर्षावर 9 तास राहून तिकीट मिळालं नाही अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। आपण पाहिलं असेल, ज्यांना अनेक वेळा खासदार शिवसेनेने बनवलं, उद्धव साहेबांनी बनवलं, एक व्यक्ती तर अशी की 5 वेळा खासदार बनवलं आणि त्यांना काल 9 की 10 तास थांबून देखील तिकीट मिळालं नाही। दुसरे आहेत दुसऱ्या एका मतदारसंघाचे, तिथे देखील तिकीट मिळालं नाही। अजून 2-3 ज्यांची तिकीटं कापली जाणार आहेत। मग नक्की त्यांच्यासोबत जाऊन मिळवलं तरी काय? जी गद्दारी करायची होती पक्षासोबत, उद्धव साहेबांच्या पाठीत जो खंजीर खुपसायचा होता तो त्यांनी खुपसला। महाराष्ट्रासोबत बेईमानी केली या लोकांनी। तर यवतमाळमधून मला उमेदवारी मिळाली असली तरी हिंगोलीतली पतीची उमेदवारी रद्द झाल्याचं दुःख कायम राहील असं राजश्री पाटीलही म्हणाल्यात। वैयक्तिक मला दुःख जास्त आहे, कारण मी कधीच स्वतःसाठी राजकीय अभिलाषा बाळगली नव्हती। प्रत्येकाला वाटायचं, म्हणजे हिंगोलीत फिरताना सुद्धा प्रत्येकाला वाटायचं की ताई तुम्ही पण करा, तुम्ही कुठेतरी विधानसभा लढा। म्हणजे साहेब खासदार रद्दाना सुद्धा हिंगोलीमध्ये म्हटलं जायचं की तुम्ही कुठेतरी आमदारकी करा। तर तेव्हा मी सांगायचे की नाही, मी साहेबांची बॅकबोन म्हणूनच काम करेल, मला लोकांमध्ये राहून काम करायला आवडतं। त्याच्यामुळे माझ्या या आनंदापेक्षा मला ते दुःख कायम जास्त राहणार आहे। आता हेमंत पाटलांच्या जागी बाबूराव कोहळीकरांना मैदानात उतरवलंय आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून आला बाबूराव म्हणत प्रचार सुरू झालाय। शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव? बाकी काही कामं राहिली असतील तर आता बाबूराव तर आहे आणि आमदार पण आहेत,
आणि म्हणून बाबूराव आपल्याला मी एवढं सांगतो, तुम्ही अरे आला थांब, अजून निवडणूक बाकी आहे. हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून आक्षेप घेण्यात आला होता. त्यानंतर जाहीर केलेली उमेदवारी रद्द करण्याची नामुष्की शिंदे गटावर आली. आता हिंगोलीत शिंदे गटाची भिस्त बाबूराव यांच्यावर आली आहे. शांता गेली, शालू गेली, आता कुणाचं नाव आला बाबूराव. हिंगोलीहून दत्ता कनवटे आणि रमेश चेंडकेंसह विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.